या चुका अजिबात करू नका. ज्या चुका मी केल्या ना त्या चुका तुम्ही अजिबात करू नका. तर चला, अशी होती माझी यूट्यूबची जर्नी. तर ज्या मी चुका केल्या ना त्या चुका तुम्ही अजिबात करू नका. आणि खरंच खूप छान असतं. म्हणजे यूट्यूबची फॅमिली पण खूप छान. तर ज्यांना पण यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल त्यांनी खरंच यूट्यूब चॅनल चालू करा. यूट्यूब चॅनलवर खूप कमाई आहे. आणि म्हणजे पहिलं पेमेंट म्हणजे आपल्याला आपण जसं जसं व्हिडिओ टाकत गेलं तसं तसं आपलं चॅनल ग्रो होत जातं. तसे तसे आपले सबस्क्रायबर वाढत जातात. आणि तसं तसं मग दर महिन्याला आपलं पेमेंट चालू होतं. मग जसं आपण व्हिडिओ टाकत गेलो तसं. मग आता म्हणजे युट्यूबच्या तो कॅटेरिया तो पेमेंट सांगत नाही, पण असं मी असं अंदाजाने सांगते. जर आता पहिल्या महिन्याला जर आपल्याला 15-20 आले असेल, दुसऱ्या महिन्याला लगेच 25-30 येतील, तिसऱ्या महिन्याला जास्त, तिसऱ्या महिन्याला कमी, असं कमी जास्त पेमेंट होत असतं. चला, तर अशी होती माझी जर्नी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब तर नक्की करा, लाईक करा, कमेंट करा. हाय, नमस्कार. वेलकम टू माय सुनंदाज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, माझी सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, तुम्हाला सगळ्यांनाच मी सांगितलं होतं. खूप लोकांना असा प्रश्न पडतो, यूट्यूबवर खरंच पैसे भेटतात का? तुम्हाला तर माहितीच आहे, माझं यूट्यूबचं पेमेंट, पहिलं पेमेंट आलेलं आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड, म्हणजे आधीच माझं यूट्यूबचं पेमेंट किती दिवसा पहिलेच येऊन गेलं होतं, पण खूप दिवसांनी मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला होता. आणि आता पण तो व्हिडिओ अपलोड करायला आम्हाला तर 15-20 दिवस झाले असतील. नंतर मग हा व्हिडिओ, माझी जर्नी कशी राहिली तो व्हिडिओ मी तुम्हाला आज सांगणार आहे. माझी जर्नी सांगणार आहे मी तुम्हाला आज. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, खूप छान होणार आहे. आणि तुम्हाला यूट्यूबची माहिती पण मी सांगणार आहे. तर माझ्यासोबत काय काय घडलं, काय काय नाही घडलं. आणि चला, ज्यांना पण यूट्यूब चॅनल चालू करायचे असेल तर त्यांनी नक्कीच करा. पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि जेव्हा का आपण यूट्यूब चॅनल चालू करतो ना तेव्हा अडथळे खूप येतात, इतके अडथळे येतात ना. आणि आपण पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ टाकला का लगेच लोकांनी बघितलं का, आणि लोक दुसरे कोणीच नसतात, आपल्याच लोकांना खूप हे होतं. मग बापरे, ही तर व्हिडिओ बनवायला लागली. चांगलं काम करून, चांगलं काम युट्यूबवर आपल्याला चांगलं काम करायचे, चांगले काम करून आपल्याला पैसे कमवायचे. व्हिडिओ बनवायचं वाईट काम नाहीये. सोशल मीडियावर आता किती लोक पुढे चालले. अजिबात कोणाला घाबरायचं ना. मी तर बघा, तुम्हाला माझी जर्नी सांगते. जेव्हा का मी युट्यूब चॅनल चालू केलं ना, खूप अडचणी आले मला. 2-4 व्हिडिओ टाकले, लगेच मी असं बाहेर पण बसलेले राहायचे का, इकडनं तिकडनं जायचं का लगेच हसायचे. म्हणजे व्हिडिओ टाकते बुवा ही बाई, असं. आणि बिचारे खूप, म्हणजे सगळेच वाईट असतात असं नाही, सगळेच वाईट नसतात, खूप लोक चांगले असतात. बाकीचे लोक तर मला, वा ताई तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकतात, खूप छान व्हिडिओ असतात तुमचे, आम्ही तर रोज बघतो. तर आपल्याला तेव्हा इतका उत्साह वाढतो. आणि कोणी जर आपल्याला असं निगेटिव्ह सांगितलं ना की तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकतात, तर आपल्याला तेव्हा आहे ना, आपलं म्हणजे खूप मन आपलं नाराज होतं. मग आपल्याला कसं वाटतं, नाही हे नाव ठेवतात, मग कशाला आपण. मला पण असंच व्हायचं. पण मी तरी पण नाही, मी तर 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा मी चॅनल पण मी डिलीट केले होते. पण मी नंतर 4थ्या वेळा म्हटलं नाही, मला कोणाचं ऐकायचं नाही. आपल्याला घरी बसून, आपल्याला बाहेर कोणी नोकरी देईल का? आपण जर कुठं गेलं तर आपल्याला कोणी देईल का नोकरी? आणि नोकरी करून सुद्धा एवढे पैसे भेटणार नाही. एवढे आपल्याला घरी बसून व्हिडिओ बनवून एवढे थोडी मेहनत करावी लागते. बाहेर आपण उन्हातानामध्ये कामाला जातो, ती पण तर आपल्याला मेहनत करावी लागते. आपल्याला काय, मस्त मस्त रेसिप्या बनवायच्या, घरचं दाखवायचं. काय, आपल्या एकच जिद्द ठरवली, आपल्याला चॅनल चालू करायचं. आपल्याला कोणाला अजिबात घाबरायचे नाही. आपली जिंदगी आपल्या पद्धतीने आपल्याला जगायचंय. तर खूप काही केलं सगळ्यांसाठी, आता फक्त स्वतःसाठी जगायचंय. म्हणून मी एकच निर्णय ठामपणे घेतला की मला यूट्यूब चॅनल चालू करायचंय. मग मी ते चालू केलं. मी कोणालाच न घाबरले. खूप अडथळे आले, पण तरी न डगमगता, न घाबरता मग मी व्हिडिओ टाकतच गेली. नंतर मग
माझे सबस्क्राईब पण वाढायला लागले, 1000 झाले. मग तेव्हा चॅनल माझं 1000 तर झाले, पण हाफ मोनोटाईज पण होतं, पण मी नाही केलं हाफ मोनोटाईज. म्हटलं मी जेव्हा माझं 4000 वॉच टाईम पूर्ण होतील तेव्हा मी पूर्णच चॅनल मोनोटाईज करणार, हाफ मोनोटाईज नाही केलं मी. मग कसं असतं ना, तुमचे जरी 50 सबस्क्रायबर झाले ना तरी तुम्हाला लाईव्ह घेता येतं. लाईव्ह मध्ये पण खूप फायदा असतो तुम्हाला. जर चॅनल लवकर मोनोटाईज करायचे असेल, वॉच टाइम लवकर करायचे असेल तर तुम्ही रोज लाईव्ह घेऊ शकता. तर मला नाही जमायचं लाईव्ह करायचं, म्हणून मला थोडासा वेळ लागला. पण माझं म्हणजे लवकर 2 वर्षामध्ये मग चॅनल माझं मोनोटाईज झालं. नंतर मग धीरे 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 1000 सबस्क्रायबर झाले, 4000 वॉच टाइम झाला, माझं चॅनल मोनोटाईज झालं. आणि मग पेमेंट यायला सुरुवात झाली. जसं पहिलं पेमेंट आलं तसं तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकला की माझ्यात असं असं पेमेंट आलं. आणि किंवा आता तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचंय, तुम्हाला युट्यूबवर काम करायचंय, किंवा तुमचं आधीचं चॅनल असेल तर तुम्हाला मी नक्की सांगते, या चुका अजिबात करू नका. ज्या चुका मी केल्या ना त्या चुका तुम्ही अजिबात करू नका. तर माझं चॅनल मोनोटाईज झालं होतं, मी तुम्हाला तो व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, माझा पेमेंटचा पण आणि तो पण. तर माझं चॅनल तर मोनोटाईज झालं होतं, पण मी काय चुका केल्या, मी जे काही आपलं बँकचं अकाउंट दिलेलं होतं ना ते आमच्या दोघांचं जॉईन अकाउंट होतं. आता समजा तुमचं चॅनल मोनोटाईज झालं, मग तिथं आपल्याला लागतं बँक अकाउंट नंबर, त्यानंतर बँक पासबुकचा अकाउंट नंबर आणि बँकचा सिप कोड. तर बँकचा सिप कोड पण आहे ना, बँकमध्ये जावं लागतं आपल्याला बँकचा सिप कोड आणण्यासाठी. मग एखाद वेळेस आहे ना ते जे अधिकारी असतात ते देत नाही आपल्याला, ते इग्नोर करतात. पण आपण आहे ना सरळ मॅनेजर साहेबांकडे जायचं, मॅनेजर साहेबांना सांगायचं की आमचं असं असं आहे, चॅनल मोनोटाईज झालेलं आहे, तर आमचे डॉलर गोळा झालेले, तर इथं आहे ना पैशांमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आम्हाला तुमचा सिप कोड, तुमच्या बँकेचा सिप कोड नंबर हवा आहे. तर मग ते आपल्याला देऊन देतात सिप कोड नंबर. तो सिप कोड नंबर तो जॉईन करायचा. पण तुम्हाला एक सांगते, मी जी चूक केलं ना ते तुम्ही कधीच करू नका. जॉईन अकाउंट दिलं होतं, जॉईन अकाउंट दिल्यामुळे ना मला खूप प्रॉब्लेम आला. मग तिकडनं मेल तर येऊन गेला मला की तुमचे पैसे ट्रान्सफर केले गेले तुमच्या अकाउंटमध्ये. गेली मी म्हणे, मग 15 दिवसामध्ये येतील म्हणे ते, असं तसं. मग 15 दिवस पण, आणि ते तसंच असतं तिकडनं. जर आपल्या गुगल मध्ये ते पैसे आले ना तर ते 15 दिवसांमध्ये ते आपले डॉलर असतात ना ते पैशांमध्ये कन्व्हर्ट होतं, मग ते आपल्या अकाउंटला येतं आणि मग ते आपल्याला मेसेज येतो. पण ते काय झालं ना, माझं जॉईन अकाउंट असल्यामुळे ना तर ते माझे पैसे आहे ना, म्हणजे ते माझे डॉलर आहे ना माझ्या अकाउंटमध्ये येतच नव्हते. मग पहिल्यांदा गेली 15 दिवस मी वेट केला, 15 दिवसानंतर गेली तरी पण नाही, दुसऱ्या 15 दिवसांनी गेली तरी पण नाही. मग मी युट्यूबला मेसेज केले की असं नसं झालेलं आहे, मग काय करू. म्हणे आम्ही तर टाकून दिलेले, तुम्ही तिथं मॅनेजर साहेबांना भेटा. असं तसं मॅनेजर साहेबांना भेटलं. मग मॅनेजर साहेब म्हणे तुम्ही अजून 8-10 दिवस वेट. असं म्हणजे 1.5-2 महिने असं माझे निघून गेले. मग त्याच्यामध्ये युट्यूबची काहीच गलती नाही, त्यांनी पेमेंट टाकून दिलं होतं माझ्या अकाउंटला, पण ते माझ्या अकाउंटला येतच नव्हतं. तर मग झालं असं, मग परत नाराज होऊन आम्ही घरी आलो. मला तर असं वाटलं होतं ना काय भेटत नसेल युट्यूबचं पेमेंट, आणि हे नुसते हे करत असतील. पण युट्यूबवर सर्च केलं, मग नाही पैसे भेटतात, पण तुमची काहीतरी चूक झाली असेल. तर माझी ही चूक झाली होती. जॉईन अकाउंट दिलेलं होतं मी, जॉईन अकाउंट अजिबात द्यायचे नाही. तुमचं सेपरेट अकाउंट असेल ना तेच तुम्ही द्या. तर मग झालं असं, मग परत घरी आलो, परत मग युट्यूबला मेल केला. मग सगळं काही, मला तर इंग्लिश येत नाही, माझ्या सुनेने सगळं काय केलं. मग मग युट्यूबला मेल केला. मग म्हणे आम्ही, मग माझ्या सुनेने विचारलं की आम्ही अकाउंट नंबर दुसरा दिला, दुसऱ्या बँकेचे दिलं तर चालेल का. मग हो म्हणे. मग आम्ही त्याच दिवशी परत बँकेमध्ये गेलो. दुसरा मग सिप कोड आहे ना 2 बँकेचा आम्ही आणूनच ठेवलेला होता, म्हणजे युनियन बँकेचा पण आणि ते सेंट्रल बँकचा पण. मग सेंट्रल बँकमध्ये आमच्या अशी गलती झाली, आमच्या दोघांचं जॉईन अकाउंट होतं त्याच्यामुळे. मग युनियनमध्ये माझं एकटीचं अकाउंट होतं, मग मी ते केलं जॉईन. आणि मग दुसऱ्या दिवशी मग गेलो आम्ही बँकेला. तिथं मग मॅनेजर मॅडम होत्या तिथं, त्या मॅडमांना सांगितलं मॅडम आमचं असं असं झालेलं आहे. तर मग म्हणे तुम्ही काही नका, मग त्यांचे आहे ना कुठं नाशिकला फोन लावला, त्यांचे म्हणजे
काय असतं ते त्यांच्या. मग नाशिकला फोन लावला, मग तिथं त्यांना सांगितलं की असं ना असं आहे, युट्यूबर आहे, त्यांचं पेमेंट इथं आलेलं आहे, तर तुम्ही इथं ट्रान्सफर करा. मग मी पॅन कार्ड दिलं, आधार कार्ड दिलं, मग त्यांनी ते केलं. म्हणजे संध्याकाळी तुमचं पेमेंट येऊन जाईल. तर मग संध्याकाळी मला मेसेज आला, तर तुमचं पेमेंट आलं. मला तर इतकी खुशी झाली होती. तर मग या चुका तुम्ही करू नका. तर आता सांगायचं तात्पर्य एकच, आता उत्साह राहतो ना, मग मी तर माझं पहिलं पेमेंट आहे, मी स्वतः नाही खर्च करणार. संध्याकाळी लगेच मेसेज आला, मग मी लगेच म्हटलं या खुशीमध्ये, मग मी आता माझी मुलगी तर इथं होतीच नाही, नात पण इथं होती नाही, पण माझ्याजवळ माझी सून मुलगा, म्हणजे मुलगा सून होती ना, मग मी त्यांना पण सामील केलं. म्हटलं माझ्या खुशीमध्ये तुम्ही पण. तर मग त्यांना पण मी बँकेमध्ये घेऊन गेली. तिथं मग पेमेंट काढला, पण तो काही व्हिडिओ घेतला आणि बँकेमधलं व्हिडिओ नाही घेतला मी. तिथं मग तिथं पहिले पेमेंट घेतलं मी, आणि मग आम्ही सगळेजण सोबत गेलो. मग केंद्रामध्ये गेलो. आधी स्वामी समर्थ महाराजांची पण खूप 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 कृपा होती, आणि त्यांच्यामुळे पण माझं हे सक्सेस झालं, त्यांच्यामुळे पण आणि तुमच्यामुळे पण. तर ते सक्सेस झालं. मग गेली मी तिथं मंदिरामध्ये, श्रीफळ वगैरे चढवलं. श्रीफळ वगैरे, राशा पण होती आमच्यासोबत. ते पण तुम्हाला मी व्हिडिओ आता टाकणार आहे, म्हणजे याच व्हिडिओमध्ये. तर श्रीफळ चढवलं महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांना. नंतर मग पेढे घेतले, मग राकेशने पेढे आणले. मग आम्ही म्हणजे मी बोलून नाही दाखवते, फक्त सांगते बा पहिलं पेमेंटचं मी असं केलं. पहिले देवांना हे केलं, आणि मग तिथं पेढे वगैरे चढवले. नंतर मग तिथून गेलं. आम्हाला घ्यायची होती राशासाठी, माझ्या नातींसाठी मी माझं पहिलं पेमेंट खर्च करणार आहे. तर मी एक नातीसाठी, ती अजून लहान आहे, मग मी अंशूला विचारलं होतं, मग हिला काय घेऊ मी, चांदीची चैन करू का, पण मला अशी हौस होती की गाडी गाडी घ्यायची, म्हणजे घरामध्ये ती मस्त गाडी फिरवेल. मग तोच आनंद मला घ्यायचा होता खूप, म्हणून मग मी माझ्या नातीसाठी गाडी घेणार आहे. तर मग ती गाडी भेटते 10-12 हजाराला, पण म्हटलं मला घ्यायचीच आहे ती गाडी. मग एक नातीसाठी गाडी घेणार आहे, एक नातीला 2 भारची मी चांदीची चैन करणार आहे. तर मग मी 1 रुपया सुद्धा खर्च केलेला नाही. माझ्या नातींसाठीच मी माझं पहिलं युट्यूबचं पेमेंट खर्च करणार आहे. मग आम्ही गाडी घ्यायला पण गेलो होतो, तो पण व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे मी. आणि जेव्हा माझी नात गाडीमध्ये फिरवेल, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, अशी होती माझी यूट्यूबची जर्नी. तर ज्या मी चुका केल्या ना, त्या चुका तुम्ही अजिबात करू नका. आणि खरंच खूप छान असतं, म्हणजे यूट्यूबची फॅमिली पण खूप छान. तर ज्यांना पण यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल, त्यांनी खरंच यूट्यूब चॅनल चालू करा. यूट्यूब चॅनलवर खूप 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 कमाई आहे. आणि म्हणजे पहिलं पेमेंट म्हणजे आपल्याला, आपण जसं जसं व्हिडिओ टाकत गेलं तसं तसं आपलं चॅनल ग्रो होत जातं, तसे तसे आपले सबस्क्रायबर वाढत जातात. आणि तसं तसं मग दर महिन्याला आपलं पेमेंट चालू होतं. मग जसं आपण व्हिडिओ टाकत गेलो तसं. मग आता म्हणजे युट्यूबच्या तो कॅटेरिया असतो, पेमेंट सांगत नाही, पण असं मी असं अंदाजाने सांगते. जर आता पहिल्या महिन्याला जर आपल्याला 15-20 आले असेल, दुसऱ्या महिन्याला लगेच 25-30 येतील, तिसऱ्या महिन्याला जास्त, तिसऱ्या महिन्याला कमी, असं कमी जास्त पेमेंट होत असतं. चला, तर अशी होती माझी जर्नी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब तर नक्की करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर, बाय बाय सगळ्यांना.